मी डॉक्टर अहमद कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेतील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे अक्षता सोहळा। या सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात। मंदिरासमोरील एका बाजूचा रस्ता पक्का झालाय, परंतु दुसऱ्या बाजूला असलेला रस्ता अद्यापही झालेला नाही, कारण वक्फ बोर्डाच्या असलेल्या मतभेदांमुळे तो रस्ता राहिला होता। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून आता वक्फ बोर्डाने हा रस्ता करण्याला परवानगी दिली आहे, अशी माहिती स्वतः पालकमंत्री दादांनी दिली आहे। यात्रेपूर्वी महानगरपालिकेने हा रस्ता स्वखर्चातून पूर्ण करावा। त्या रस्त्याला जिल्हा नियोजन समितीतील 1 कोटी रुपयांची निधी देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी केली आहे। सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर शहर जिल्ह्यात नाही तर संपूर्ण देशभरातले खूप मोठं श्रद्धास्थान। दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूपच मोठी लाखो लोक दर्शनाला येतात अशी यात्रा असते। वर्षानुवर्ष सिद्धेश्वर मंदिराच्या समोरचा रस्ता हा वक्फ बोर्डाशी असणाऱ्या मतभेदामुळे राहिला होता। निम्मा राहिला। वक्फ बोर्डाशी नीट चर्चा होऊन त्यांनी आता परवानगी दिली आणि आता तो 14 जानेवारीच्या आधी पूर्ण करायची सूचना केली की ज्याला मोटरेबल म्हणतो, म्हणजे वाहतुकीस योग्य रस्ता त्यांनी महानगरपालिकेच्या खर्चातून उद्याच करायला सुरुवात करावी आणि 14 जानेवारी नाही 12-13 जानेवारीपर्यंत पूर्ण करावा। आणि जशी 14 जानेवारीची मकर संक्रांतीची यात्रा संपेल, ती यात्रा संपल्या जिल्हा नियोजनमधून 1 कोटी रुपये मी लगेच देतो। लगेच कलेक्टरांना मी सूचना केल्या आणि अर्धा रस्ता जसा सिमेंट कॉन्क्रीटचा झाला आहे तसाच अर्धा रस्ता उरलेला सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा होईल। सिद्धेश्वराची ही प्रार्थना करण्यामध्ये, सिद्धेश्वराची ही पूजा करण्यामध्ये मला यश मिळालं, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।